तील हत्तीडीला वनतारामध्ये नेल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी संतापाची लाट बघायला मिळते। याची दखल घेत वनतारा प्राणी संग्रहालयाची टीम कोल्हापुरात आली। महादेवी हत्तीडीबद्दल एक बैठक सुद्धा पार पडली। वनताराचे सीईओ, अधिकारी, पालकमंत्री आंबेडकर आणि नांदणी मठाधिपती, त्याचबरोबर खासदार धनंजय महाडिक आणि धैर्यशील माने, सुरेश खाडे, पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली। यात वनतारा संग्रहालयाचं एक युनिट कोल्हापुरात तयार करण्याबाबतही चर्चा झाल्याचं कळतंय। तसंच महादेवीला परत आणण्याबाबतही सकारात्मक चर्चा या बैठकीत झाल्याचीही माहिती आहे। वनतारा नांदणी मठाला हत्ती परत देण्यासाठी तयार आहे, पण त्यासाठी सुप्रीम कोर्टात हत्ती परत आणण्यासाठीची प्रक्रिया करावी लागेल असं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलंय आणि यावरची प्रक्रिया सुरू झाल्याचंही आंबेडकर म्हणाले। निश्चितपणाने तयार आहे। खरं तर त्यांना इकडे आणण्यामध्ये ज्या पद्धतीने एका बाजूला धैर्यशील माने, दुसऱ्या बाजूला धनंजय महाडिक साहेब आणि विशेषतः आमचे आदरणीय डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांचे सगळ्यांचे प्रयत्न होते। तसं बघायला गेलं तर त्यांनी इकडे येण्यासाठी सुद्धा आमचे प्रयत्न एवढ्यासाठीच होते की कोणत्याही परिस्थितीमध्ये याच्यामध्ये मार्ग निघावा, आणि तो मार्ग निघाल्यानंतर आपल्या सगळ्यांना सुद्धा जी काय आपली इमोशनल अटॅचमेंट आहे, त्या इमोशनल अटॅचमेंट प्रमाणे कोल्हापूर वासियांना अपेक्षित असणारा निर्णय मिळाला पाहिजे। नांदणी मठातील हत्ती गुजरातच्या वनतारामध्ये नेल्यानंतर कोल्हापूरकरांनी हा हत्ती परत मिळावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत। कोल्हापुरातल्या सांगवडे या गावातील शाळकरी मुलं शाळेवर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत आहेत। शाळेत रजा अर्ज देऊन आज विद्यार्थ्यांनी मोर्चाही काढला। या मोर्चामध्ये गावातील महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले। या मोर्चातून माधुरी हत्तीड म्हणजेच महादेवी परत मिळावी अशी मागणी जोरकसपणे केली जात होती। या मोर्चातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमरसिंग पाटील यांनी। कोल्हापूर जिल्ह्यामधील ज्या ज्या लोकांना या हत्तीने लढा लावला होता त्या हत्तीची म्हणजे एक भाव आपला आदर व्यक्त करण्यासाठी प्रत्येक गावात बंद आहे। आज सांगवडे गावात मी आहे आणि या सांगवडे गावात बंद केलेला आहे। काही विद्यार्थी या ठिकाणी आहेत। काय सांगाल मित्र, तू का आज मोर्चामध्ये सामोरं झालाय? मी सांगोड्यातील आहे। माझे नाव श्लोक ऋषभ कुपटे। मी सांगोडे विद्या मंदिर सांगोडे येथे शिकत आहे। जोपर्यंत आम्हाला माधुरी हत्ती मिळत नाही तोपर्यंत आम्ही शाळेला जाणार नाही। आम्ही शिक्षकांनाही सांगितले आहे, वायुवेदांनाही सांगितले आहे। गेल्या काही दिवसापासून या हत्तीबद्दल सर्वांना आदर आहे। काय सांगाल का की तुम्ही या मोर्चामध्ये समावेश झाला आणि काय? सांगोडे गावात मूक मोर्चा चालू झाली। उपस्थितांचं स्वागत आहे। हत्ती हा बलाढ्य प्राणी आहे। सांगोडे गावातील कार्यक्रमामध्ये आमच्या लक्ष्मीवती माताजींचं मिरवणूक होतं, तेव्हा सुद्धा महाराजांनी आम्हाला हत्ती देऊन सहकार्य केलं, त्यामुळे आमची शान वाढली। हत्ती हे कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या ज्या लोकांना या हत्ती परत पाहिजे अशा ठिकाणी हे सर्व ग्रामस्थ जमलेत। गावातील बंद पाळून यांनी आज निषेध व्यक्त केलाय। काय सांगाल की गावात तुम्ही आज बंद फेरी काढली आणि काय तुम्हाला काय वाटतंय हा हत्ती परत मिळावा? जवळजवळ 1200 वर्षापूर्वीपासूनचा नांदणी मठाचा आणि आमच्या सांगोड्याच्या या ग्रामस्थांचा खूप जवळचा संबंध आहे। आमच्या सांगोड्यामध्ये ज्यावेळी कार्यक्रम होतील त्यावेळी नांदणीचे महाराज आम्हाला आशीर्वाद द्यायचे होते आणि ते हत्ती सुद्धा येत होता। परंतु आज आमच्या हत्ती घेण्यामुळे आज सगळेजण भावनिक झालाय। आमचा हत्ती आम्हाला परत मिळाला एवढीच आमची या ठिकाणी कळकळीची शासनाला न्याय व्यवस्थेला आमची विनंती आहे। हत्ती कोणत्याही परिस्थितीत परत मिळावा यासाठी सांगवडे गावातील जिल्ह्यातील प्रमुख गावामध्ये आता बंद पाळण्याची एक मोहीम चालू होईल असं दिसतंय। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर। तर लाडक्या हत्तीडीला वनतारामध्ये नेल्यानंतर अनेक गावं हळहळली आहेत। हत्तीडीला निरोप देताना अनेकांच्या अश्रूंचाही बांध फुटला। सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आल्यानंतर 28 जुलै रोजी हत्तीडीचा निरोप घेण्याचा क्षण गावावर ओढवला। या भावनिक प्रसंगी नांदणी मठाचे भट्टारक जिनसेन महास्वामीजींनाही हार घालताना अश्रू रोखता आले नाही। इतकंच नाही तर हे दृश्य पाहून महादेवी हत्तीडीच्याही डोळ्यातून अश्रू येत होते। पण महादेवी हत्तीडीला परत आणण्यासाठी गावकरी अजूनही आग्रही आहेत। शिरोळ तालुका येथील नांदणी येथे असणाऱ्या जैन मठातील हत्ती महादेवी काल वनतारा संवर्धन केंद्र, प्राणी संवर्धन केंद्रामध्ये गेलेला आहे। याबद्दल नागरिकांच्या काय भावना आहेत आपण जाणून घेऊया। काय सांगाल, काल माधुरीला वनतारा संवर्धन केंद्रामध्ये नेलं, काय सांगाल? तर यावेळेला तिथला जो प्रक्षोभ जो आहे, म्हणजे एकंदरीत नांदणी गावापुरताच नाही आहे तर संपूर्ण जैन समाजामध्ये एक प्रक्षोभ निर्माण झालेला आहे। खरं बघितलं तरी हत्ती हे एक शुभ समजलं जातं आणि संपूर्ण पंचकल्याण म्हणजे जवळपास
जे काही विधी धार्मिक होतात त्यामध्ये हत्तीचं स्थान खूप मोठं आहे आणि ते पवित्र मानलं जातं. म्हणजे एखाद्या मंदिराची प्रतिष्ठापना करताना, मूर्तीची प्रतिष्ठापना करताना हत्तीवरून त्या मूर्तीला नेण्यात येतं आणि मंदिराची प्रतिष्ठापना होते. काय सांगाल की काल हत्तीने नेलं, ज्यावेळेला प्रक्षोभन म्हणजे पोलिसांच्यावर हल्ला करण्यात आला, काय वाटतं आपल्याला? जो हल्ला वगैरे केलेला आहे ते मला वाटतंय जरा चुकीचं झालेलं आहे असं वाटतंय. त्याच्यापेक्षा ते संबंधितांनी जर पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये रिट अर्ज जर दाखल केला असता काय तर त्या पुन्हा आणखी ते रिट अर्ज दाखल करू शकतात असं मला वाटतंय. आणि त्या ह्याच्यात मग सगळं शांततेनं केलं पाहिजे असं वाटतंय मला. काल वनतरामध्ये माधुरीला जरी नेलं असतं तरी कायद्यामध्ये सुधारणा करावी आणि पुन्हा एकदा आपल्याला हत्ती द्यावा अशीच मागणी जैन बांधवांच्याकडून होती. अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर. तर नांदणी मठ, कोल्हापूर आणि महादेवीचं नातं नेमकं काय, इतके लोक का हळहळत आहेत, पाहूयात. जैन धर्मीय नांदणी मठ संस्थानला 1300 वर्षांचा इतिहास आहे. मठासोबत महाराष्ट्र, कर्नाटक मधली 743 गावं जोडली गेली आहेत. महादेवी ही संस्थानच्या इतिहासातली तिसरी हत्तीण आहे. सर्व धर्मियांच्या उत्सवांमध्ये महादेवीची विशेष उपस्थिती असते. बत्तीस वर्षांपासून महादेवी हत्तीण मठ संस्थानात होती. महिन्याकाठी महादेवीच्या आरोग्यावर लाखभराचा खर्च व्हायचा. वैद्यकीय तपासण्या, चारा पाण्याची सोय संस्थान बघायचं. अनेक गावांची महादेवी हत्तीणीवर श्रद्धा आणि विशेष प्रेम होतं. जयसिंगपूर, कुरुंदवाड, शिरढोण भागात महादेवीचा वावर असायचा. मठात येणाऱ्या भाविकांचाही महादेवी हत्तीणीवर जीव. महादेवीचा वाढदिवस 4 हत्तींसोबत साजरा केला जायचा. महादेवीच्या पोषणासाठी मठाच्या शेतजमिनीवर ऊस आणि मका लागवड देखील केली जायची. केक कापत गोडधोड जेवणानं महादेवीचा वाढदिवस साजरा केला जायचा. महादेवीच्या आरोग्यासाठी रोज 10 किलोमीटरचा प्रवास ठरलेला असायचा, तो आसपासच्या गावांमध्ये. आसपासच्या गावातले नागरिक महादेवीच्या दर्शनाची वाट बघायचे. पेटा या संस्थेने सुविधा आणि महादेवीच्या स्थितीबद्दल तक्रार केल्यानं प्रकरण न्यायालयात गेलं. 5 वर्षांची न्यायालयीन लढाई लढल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने मठ संस्थांच्या विरोधात निर्णय दिला आणि मठाने निर्णयाचा आदर ठेवत महादेवीला वंताराच्या स्वाधीन केलं. तर हत्तीणीला वंतारामध्ये नेण्याला सामान्यांचा प्रचंड विरोध आहे. त्यात आता काँग्रेस नेते सतेज पाटलांनीही उडी घेतली आहे. वंतारातून हत्तीणीला परत आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सतेज पाटलांनी सांगितलं. नान्नी शिरोळमध्ये जिनसेन स्वस्ती श्री मठ आहे. त्या मठामध्ये गेले अनेक वर्ष हत्ती तिथं त्या ठिकाणी आहे आणि 200 वर्षाची परंपरा आहे. तिथं हत्ती आहेत. अनेक मठांमध्ये हत्ती आहेत, परंतु आता सगळे हत्ती हे वंताराला घेऊन जायचं नियोजन सरकार करतंय. सामाजिक बांधिलकी ठेवून किंवा धार्मिक भावना या हत्ती नेण्यामुळे दुखवण्याची शक्यता आहे. त्यामुळे आमची सरकारला विनंती आहे की याचा फेरविचार करावा. तर नांदणी मठातील माधुरी हत्तीला परत आणण्यासाठी सांगली मिरजेचे आमदार केंद्रीय वनमंत्री आणि राष्ट्रपतींना भेटून फेरविचार करण्याची मागणी देखील करणार आहेत. बबलू हत्तीचा विषय, बबलू हत्तीनंतर कुठलाही हत्ती आपल्या सांगली संस्थानात आलेला नाही, त्यासाठी काय आपण प्रयत्न नाही असं माझ्या कानावर आलं. मला माहिती नाही की रायसाहेब आणखीन एक जोडी घ्यायचा काहीतरी विचार चालू आहे. मला ऑथेंटिकली माहिती नाहीये आणि घेतच उत्तम आहे. तर महादेवीला परत दिलं नाही तर मुकेश अंबानींच्या घरावर दिंडी काढण्याचा इशारा वारकऱ्यांनी दिलाय. हत्ती मठाकडे परत देण्यात यावा अशी विनंती
मुकेश अंबानींना आमच्या दिंडीच्या माध्यमातून करण्यात येईल असं वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील म्हणाले. महादेवी हत्तीला परत दिलं पाहिजे आणि लोकांची भावनेची कदर केली पाहिजे. ती या वातावरणात वाढलेली आहे, ती शिकलेली आहे, ती आमच्यासाठी पूजनीय आहे. आणि जर तिला परत केलं नाही तर मी तमाम राज्यातल्या वारकरी संप्रदायाच्या वतीनं दिंडी घेऊन या देशातले उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरी जाणार आणि त्यांना सांगणार की तुम्ही जसं नेलं आहे तसं कायदा बाजूला ठेवून स्वतः लोकभावनेची कदर करून या हत्तीने परत द्यावी. तर महादेवी हत्तीण गुजरातला नेली आणि सरकारने बघीची भूमिका घेतली अशी टीका हर्षवर्धन सपकाळांनी केली आहे. ती हत्ती त्या गावाचा आणि त्या संस्थांचा एक अविभाज्य घटक ही झालेली होती आणि ते असताना एका तेलंगणाला नेल्याच्या एका प्रकरणावरून धचा मा करून कोर्टामध्ये केस टाकून आणि रिलायन्सने पूर्ण वकिलांची फौज पाठा हा पहिले हायकोर्टात आणि नंतर सुप्रीम कोर्टात हा उभा केला. त्यामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या लाचार मुख्यमंत्र्यांनी बघ्याची भूमिका घेतली. माधुरी नावाच्या ज्या हत्तीने आहे, जिच्या एक अढळ अशा स्वरूपात एक सांस्कृतिक स्थान आहे, त्या हत्तीनेच्याही मदतीला ते धावले नाही आणि शेवटी स्वतःच्या वनताराची शोभा वाढवण्याकरता ती हत्तीन गुजरातला गेली. ही शोकांतिका आहे.